केवढी असते हो? देवाची मूर्ती केवढी असते? छोटीच असते ना. मानव मोठा आहे पण मूर्ती किती आहे? म्हणून देवाला काय म्हणलं जाते? मूर्ती लहान पण कीर्ती महान. देवाला काय म्हणलं जातं? मूर्ती लहान पण कीर्ती महान. म्हणून देव कसा आहे? देव काय म्हणतोय? सगळ्या देवाच्या नादा लागा पण या खुल्या खंड्याच्या नादा लागू नका. देव काय म्हणतोय? काय खंडेराव कडक कोडून म्हणले घेतो दाव आणि बघतो म्हणले सत्य भगताचा अनुभव. काय म्हणतोय देव? कळालं का काय सांगितलं ते? देव काय म्हणतोय? काय खंडेराव कडक कोडून म्हणले घेतो दाव आणि बघतो म्हणले सत्य भगताचा अनुभव. माझ्याकडे लक्ष आहे का नाही? नाहीतर ध्यान देवळात आणि चित्त आहे कशात म्हणलं जाते? ध्यान देवळात आणि चित्त पायतानात. त्याचं कारण आहे का? आत्ताची पिढी सगळं तेच चालू आहे. त्याचं कारण आहे का? एखाद्या देवळात हे असं जर नवीन नवरा नवरीचं लग्न झालं, आत्ताच्या पिढी सुद्धा तेच घडतंय. काय घडतंय? देव एकीकडे देव पुढे दिसतोय पण त्या देवाकडे ध्यान नाही. देव पुढे दिसतोय पण त्या देवाकडे ध्यान नाही. त्याचं कारण आहे का? असं नवीन नवरा नवरीचं लगीन झालं की नवरा नवरीच्या गावाला 5 दिवस राहायला जातोय का? त्या टायमाला त्या नवरीचा आई बाप काय करतोय? आपला जावई आलाय, आपली लेक आली, परत नांदासाठी जाणार. त्यासाठी तो बाप आपला काय करतोय माहिती का? लेकीचा आपल्या लेकीला 10,000 रुपयाचा अंगाव शालू, जावयाला 10,000 रुपयाचा सुटबूट घेतात. परत घेऊन घरला आपल्या घरला येतात नवऱ्याच्या. त्या टायमाला काय होतंय? ते नवऱ्याचा आई बाप काय म्हणतोय? अहो मुलाव बाळावो, आपलं कुलस्वामी अंबाबाई ज्योतिबानी खंडोबा जावा दर्शनाला जायचं, देवळात जायचं, देवाऱ्याच्या बाहेर कुठं तर चप्पल काढायचं, देवळात जायचं, 2 हात मस्तकी जोडायचं आणि 2 तंगडीच्या मधनं तू जोडायचं बघायचं. देव पावल का? पावल कसा पावल? देव पावणार की. देव पुढे दिसतोय आणि सासऱ्यानं 10,000 रुपयाचा पुढे घेतला त्याच्याकडे लक्ष. म्हणे नाही भावाने देवा मला पाव. कशाला देव पावतोय? ते पावते आम्हाला. देव कशाला पावल? त्या आई म्हणते देव पावतोय. कसा पावणार? म्हणे नाही भावाने देवा मला पाव. पावत नाही. अशानं देव पावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. अशानं देव कधी. म्हणून काय सांगितलं अजून मावशे? त्याच्या पुढचं उत्तर आहे माझ्याकडे. तू म्हणतेस का नाही देव पावतोय? त्याचं उत्तर आहे काय? देव काय म्हणतोय? खंडेराव खडक फोडून म्हणले घेतो दाव आणि बघतो म्हणले सत्य भक्ताचा अनुभव. देव काय म्हणतोय? देव देऊन बी बघतोय आणि देव घेऊन बी बघतोय. हे खाते का नाही सरळ? देव काय म्हणतोय? देव देऊन बी बघतोय आणि देव घेऊन बी बघतोय. हे खाते का नाही सरळ? म्हणून काय म्हणले? खंडेराव खडक फोडून म्हणले घेतो धावणे बघतो म्हणले सत्य भक्ताचा अनुभव. दिल त्याला दिल आणि त्यानं पार देईल. काय म्हणलं? दिल त्याला दिल आणि त्यानं पार देईल. सपणार नाही. 70 पिढी बसून जर खाली तरी सुद्धा सपणार नाही मावशे. म्हणून काय म्हणले? दिल त्याला दिल आणि त्यानं पार देईल. ज्याला द्यायचं नाही त्याचं सगळं चाटून पुसून येईल. खा. काय म्हणलंय? दिल त्याला दिला आणि त्यानं पार देईल. ज्याला द्यायचं नाही त्याचं सगळं चाटून पुसून येईल. हाती घोळ म्हणले कोटमा देईल आणि 5 घाला मनुखाण्याची वारी मागा लावणार. यो खोळा खंड्या आहे. खोळा खंड्या का म्हणलं जातं? दक्षिणातला येडा, कोकणातला छेडा आणि 56 छेड्याचा खंडेराव बाप. काय म्हणले? कळायला का कोणाला काय? दक्षिणातला येडा, कोकणातला छेडा आणि 56 छेड्याचा खंडेराव बाप म्हणलं जाते. लागणाऱ्याने ह्याच्या नादा लागायचं. ज्याची ताकद नाही त्याने ह्याच्या नादा लागू नये. कारण का? माणसात माणूस ठेवणार नाही, जनावरात जनावर ठेवणार नाही, कुत्र्यात कुत्रा ठेवणार नाही आणि जिथं जाईल तिथं आपलं काम सुद्धा होणार नाही. निम्यात मागं बोंबलत येते. असा योग कारागिरी आहे. पुण्याच्या शेजारी गड सुवर्णाची जेजुरी आणि तिथं नांदतो माझा देव मल्हारी.
काय म्हणलंय? लागणारे न्यायच्या नादा लागायचं, आता लागायचं नाही. म्हणून काय म्हणलंय? सगळ्या देवाच्या नादा लागा, पण या खुल्या खंड्याच्या नादा लागायचं नाही. मावशे तू काय म्हणली? देव पावतोय. माणसाने जन्माला येऊन 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. काय? एक, आपल्या दारात एखादा जर भिकारी आला, काय म्हटलं जाते? आपल्या दारात एखादा जर भिकारी आला किंवा वाटेने जाता जाता एखादा जर भिकारी दिसला, त्याचा आत्मा जाणार शिका. आत्मा कधीच कमी पडणार नाही. त्यानं 10 रुपये मागितलं तर 2-3 रुपये त्याच्या हातावर ठेवा. त्याचा आत्मा जाणला तर माणूस कधीच अपयश येणार नाही. आपल्या पोरांनी 100-100 रुपये दिवसाला सप्त्यात. खरंय का खोटा आहे? दिवसाला 100-100 रुपये सपा लागल्यात. खरंय का खोटा आहे? मग एखाद्या भिकाऱ्याची ताणभूक भागवली तर काय बिघडते? म्हणून कुठल्याच मानवतेची लोकांची चेष्टा मस्करी करायचं नाही. कुठल्याच मानवतेची निंदा लालस्ती करायची नाही. शिव असा ह्यो तसा त्यो तसा त्यो तसा आणि ह्याची अवस्था आणि त्याची अवस्था. माणसाचा काळ बदलायला वेळ बदलला, पण माणसाचा काळ आणि वेळ एखाद्या वेळेस दोन्ही बदलली, माणूस नष्ट झाला म्हणून समजायचं. म्हणून काय म्हणलंय? 3 गोष्टी माणसाने जन्माला येऊन ध्यानात ठेवायच्या. कुठल्या? एक, दान करा धन मिळेल. काय म्हणलं? दान करा धन मिळेल. सेवा करा मेवा मिळेल. 2 नंबरची गोष्ट काय? सेवा करा मेवा मिळेल. देणारा त्योच आहे आणि घेणारा बी त्योच आहे. मावशी काय सांगितलं? सेवा करा मेवा मिळेल. सेवा तुम्ही कुणाचीही करा, देवाची करा, आपल्या आई वडिलांची करा, बहीण भावाची करा, आपल्या पतीची करा आणि इतर कुणाची करा. आपल्या नात्यात असून त्याचं जे काय सेवेचं प्रायश्चित्त असेल ना, ते आपल्याला 100% लाभणार. शब्द आहे वाघ्याचा. म्हणून काय म्हणलं? दान करा धन मिळेल, सेवा करा मेवा मिळेल आणि भक्ती करा मुक्ती मिळेल. मग 2 देवाने पर्याय निवडलेला आहे. कुठलं 2 पर्याय कुठलं निवडले ते? राईट. जे चांगलं कर्म करल त्याला जागा कुठे? आणि ज्याची बुद्धी घाण ते जाते नरकात. म्हणून काय म्हणतं? दान करा धन मिळेल, सेवा करा मेवा मिळेल, भक्ती करा मुक्ती मिळेल. म्हणून कुठल्या देवाची निंदा लालस्ती करू नका, कुठल्या मानवतेची निंदा लालस्ती करू नका. देव म्हणत नाही, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, देव म्हणत नाही मला कोंबडं काप, मला बकरं काप, मला हे दे, मला ते दे. देव भुकेलाय कशाचा? देव कशाचा भुकेलाय? देव भक्तीचा भुकेलाय. देव भक्तीचा. जेवढी देवाची मनापासून भक्ती करा तेवढी तुम्हाला ज्ञान मुक्ती मिळणार. देवाचं प्रायश्चित्तच आहे ते. म्हणून सगळ्या देवाच्या नादा लागा, पण या खोल्या खंड्याच्या नादा लागू नका. म्हणून काय केलं पाहिजे आता? मला बरं कर बाई. ही तुझ्या अवस्थाची झाली, ही तुझ्या अवस्था झाली ती कशामुळे झाली? या कुठल्या देवाला नाव ठेवायचं नाही. देवाला नाव ठेवल्यामुळे हे तुझं असं सगळं झालं. बरोबर आहे. मग आता तुला काय केलं पाहिजे? मला बरं कर बाई. मग तुला बरं करायचं झालं तर काय करायला पाहिजे? बाई काय म्हणतेस तू? कुठल्या देवाला जायला पाहिजे? तुला सौदत्तीला गेलं पाहिजे. हा. आई रेणुकाची हे नागासून माफी मागितली पाहिजे. मागतो की बाई. त्या तुळजापूरला जाऊन हा. अंबाबाईची माफी मागितली पाहिजे. मागतो की. जेजुरीला जाऊन हा. या खंडोबाची नागासून माफी मागितली पाहिजे. मागणार का नाही? जाण्याकरता माझ्याकडे पैसे नाही बाई. तुझ्याकडे जाण्याकरता पैसे काहीच नाही आहेत. हे बघ, हा. ही भावी भक्त जी बसल्यात हा. ह्यांच्याकडं मी जोगवा मागून येतो. आणि ह्याने जर काय जर दिलं 10-20 रुपये 50 रुपये 100 रुपये जर काय जर दिलं तर ते आणतो आणि तुझ्या खर्चा लावतो, तुला डायरेक्ट जाग्यावर पोचवतो. जा बाई जा. म्हणून काय म्हणलं? अगं धर्म करा धर्म करा. की काय म्हणलंय? की धर्म करा धर्म करा, मल्हार येईल तुमच्या घरा.